आता आपल्या चर्चेकडे वळूया। हातात सत्ता आली की त्या सत्तेची मस्ती चढते असं म्हणतात आणि या मस्तीचं रूपांतर उन्मादात व्हायला वेळ लागत नाही। आता राज्यात असलेल्या महायुती सरकार मोठं बहुमत घेऊन सत्तेत आलं आणि त्यामुळे बहुमताच्या ताकदीची मस्ती काही मंत्र्यांमध्ये काही आमदारांमध्ये आलेली दिसते। विरोधक रोज अशा मंत्र्यांची नावं घेतात, त्यामुळे मी वेगळी नावं घेणार नाही, पण दिवसागणिक वादग्रस्त वक्तव्य करणारे, आरोपांचा जोखड मानेवर वाहणारे, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले, सभागृहात रमी खेळत बसलेले, ऊस खाऊन बाजूला चिपाट थुकावी तसे तोंडातून शिव्या फेकणारे, हनी खाऊन ट्रॅप झालेले असे सगळे मंत्री सरकारची डोकेदुखी बनायला लागलेत। लोकसभेच्या अपयशानंतर विधानसभेत चक्र फिरली आणि जनतेने महायुतीला भरघोस यश पदरात घातलं, पण मंत्र्यांच्या या उन्मादामुळे मुख्यमंत्री आणि सरकारवर टीकेचे बाण उठतायत। साहजिकच ही नाराजी कुठेतरी बाहेर निघणार। नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांची भेट झाली आणि या दौऱ्यामध्ये अमित शहांच्या कानावर ही बाब घालत भाकरी फिरवण्याचे संकेत देण्यात आले आहेत असं कळतंय। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर कुणाची नाराजी ओढवून घेत ऑपरेशन करण्यापेक्षा सध्या मलमपट्टी करत इशारा देण्यात येईल असं कळतंय। थोडक्यात वादातल्या मंत्र्यांचं मंत्रीपद जाण्याऐवजी खाते बदल दिसू शकतो। मुद्दा असा आहे की जिथे ऑपरेशनची गरज आहे तिथे अशी मलमपट्टी लागू पडणार आहे का? सरकार असं थातूरमातूर कारवाई करत कुणाच्या तोंडाला पानं पुसतंय? खाते बदल केल्यामुळे मंत्र्यांचा हा उन्माद थांबेल का? हाच आहे या घडीचा प्रश्न, ज्याची आपण आज चर्चा करणार आहोत। आणि याच संदर्भातल्या चर्चेत सहभागी होत आहेत ॲडव्होकेट अमोल मातेले, मुंबई अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे। त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महेश शिंदे आपल्यासोबत आहेत। आपल्यासोबत शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे आहेत। मी सुरुवातीला जाईन महेश शिंदे यांच्याकडे। महेश शिंदेजी, आपण एक उदाहरण घेऊया माणिकराव कोकाटे यांचं। माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला। हा पहिला प्रकार नाहीये। ढेकळं खायची का, अजून काय, आता ढेकळांचे पंचनामे करायचे का, किंवा अजून काय काय त्यांची अशी बरीच आक्षेपार्ह वक्तव्य समोर आलेली आहेत। त्यांना इतक्या वेळ समज देण्यात आली, आता कारवाईची मागणी होते, पण आठवडा जवळपास व्हायला आलेला आहे, अजूनही कारवाई दिसत नाहीये। सोमवारी बोलू, मंगळवारी बोलू असं वारंवार स्पष्टीकरण दिलं जाते। का ही टाळाटाळ होते? हे पहा, आता कोकाट्यांच्या बद्दलचं जे काही समोर आलेलं आहे त्याबद्दल दादांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। सुनील तटकरेंनी सांगितलेलं आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल, परंतु वरिष्ठांचे एकत्र बसून मीटिंग झाल्याशिवाय काय पुढचा निर्णय काय करायचं त्याच्यावर वरिष्ठ नक्कीच तुमच्याशी बोलतील आणि निर्णय घेतील। महाराष्ट्राच्या जे मनामध्ये आहे तेच दादा नेहमी करत आलेले आहेत आणि दादा करतील। एक घटना घडली, त्याचा दादांनी तडकी फडकी निर्णय घेऊन सूरज चव्हाण यांना देखील पक्षातून काढून टाकलं। आता कोकाट्यांच्या मंत्रीपद हे मंत्री असल्यामुळे त्यांचा जो निर्णय आहे तर पक्षाचे वरिष्ठ सर्व एकत्र बसून त्याच्यावर निर्णय घेतील आणि महायुतीमध्ये अशा प्रकारे कोणी जर चुकीचं काम करत असेल तर त्यांना मंत्रिपदावर ठेवायचे की नाही ठेवायचं, महायुतीतले सगळेच वरिष्ठ नेते त्या संदर्भात गांभीर्याने विचार करतायत। म्हणून मला वाटतं की कोकाटे साहेबांच्या मंत्रिपदाबद्दल दादा, प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे, छगनजी भुजबळ आणि वरिष्ठ नेते एकत्र बसून नक्की चर्चा करतील। त्याच्यावर महाराष्ट्राच्या मनात जे आहे तोच पक्का निर्णय घेतील अशी आम्हाला सर्वांना आशा आहे। मुद्दा असा आहे की माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही तासांनी सूरज चव्हाण यांच्या मारहाणीची घटना घडलेली होती। सूरज चव्हाण यांच्यावर तत्परतेने कारवाई झाली, व्हिडिओ समोर आलेला होता। माणिकराव कोकाटेंचा पण व्हिडिओ समोर आलेला आहेच की, अजून किती दिवस चौकशी करणार आणि कसली चौकशी करायची? माणिक कोकाटे म्हणता येत ना, मी व्हिडिओ डिलीट करीत होतो, मी खेळत नव्हतो। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। माणिक कोकाटे यांनी ते सांगितलेलं आहे की मी सदरची गेम माझ्या मोबाईलवर आल्यानंतर ती गेम मी स्पष्टपणे डिलीट करताना पाहतोय। माझा वेळ त्या दिवशी सभागृहाचा वेळ नव्हता तो, तरी तो सुद्धा त्यावेळेस ते डिलीट करत होते, खेळत नव्हते असं त्यांचं स्पष्टीकरण आलेलं आहे। त्याच्यावर दादा आणि वरिष्ठ नेते पाहतील, बोलतील आणि निर्णय घेतील ना, त्याच्यासाठी वेळ लागतोच ना। आता मंत्री आहेत, सामान्य कार्यकर्ता नाही की त्याला लगेच काढून टाकलं, संविधानिक पदावर बसलेले आहेत, त्यांना थोडा वेळ लागेल।
आणि त्यांची पण अशी वेगवेगळी स्पष्टीकरण येतात. एकदा काय म्हणतात व्हिडिओ इतकं डिलीट करत गांभीर्याने होतो, पाहण्यासारखं- एकदा काय म्हणतात युट्यूबला ती ऍड आली होती ती स्किप करत होतो. त्याच्यामुळे त्यांच्या स्पष्टीकरणात सुद्धा कन्सिस्टन्सी नाहीये. ठीक आहे, असू दे. नाही, आपण जे काही बोलतील त्याच्यावर झालेले आरोप, आता विरोधकांचं काम आहे आरोप करणं, परंतु ते सिद्ध बी झाले पाहिजे ना. सिद्ध करा ना. मग तुमची एखादी समिती नेमा ती खरं आहे बघूया. का? ते खेळत होते का? विरोधकांकडे त्या टाइमात येऊया त्यांनी आपण. पाहिले का? किती वेळ खेळत होते? काय खेळलं? आपल्याकडे सत्ताधारी पक्षाचे आणखीन एक प्रतिनिधी आहेत, त्यांचंही वक्तव्य घेऊन मी विरोधकांकडे येईन. डॉक्टर राजू वाघमारे, शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांबाबत आरोप होत आहेत, ज्याच्यामध्ये योगेश कदम आहेत, शिरसाट आहेत, भरत गोगावलेंच्या वक्तव्यावरनं मध्यंतरी त्यांच्यावरती टीका झालेली होती. तर अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावरती आता निशाणा आहे असं समजतंय. पण अशा मंत्र्यांचं मंत्रिपद जायची मागणी केली जाते. विरोधकांकडनं ती मागणी होणं साहजिक आहे. पण त्यांचा खांदेपालट करून सरकार संदेश काय देण्याचा प्रयत्न करतंय? नम्रताजी, मला वाटत नाही की असा काही निर्णय सरकारने घेतलाय खांदे पालट वगैरे. या फक्त बातम्या आहेत असं मला वाटतं. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, आमच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या बाबतीत आणि आमदारांच्या बाबतीत शिवसेनेच्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी स्पष्ट शब्दात सगळ्यांना ताकीद दिली. सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही काम जास्त करा, ऐका जास्त, बोला कमी. तुम्ही कमी बोललात तरच सगळ्या गोष्टी होतील आणि वाटेल तसं वागणं मी खपवून घेणार नाही, असंही स्वतः शिंदे साहेबांनी पक्षातल्या सगळ्या मंत्र्यांना, पदाधिकाऱ्यांना अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की मला मजबूर करू नका, नाहीतर मला कारवाई करावी लागेल, इथपर्यंत साहेब बोलले. त्याच्यामुळे पक्षाच्या चौकटीमध्ये या गोष्टी बसत नाहीत, हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे. शिवसेनेचे नेते आणि शिवसेना पक्ष या अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत या मताचे आहेत. त्या पद्धतीच्या सूचना, त्या पद्धतीच्या सजेशन्स संपूर्णपणे वरिष्ठ पदाधिकारी, नेते आणि मंत्र्यांना पक्षाच्या मार्फत आम्ही दिलेले आहेत. बर, ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यावर आम्ही गांभीर्याने या सगळ्या गोष्टी घेतल्यात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर आमच्याकडून कोणी आता माध्यमांवर बोलत नाहीये. याला जोडून प्रश्न आहे डॉक्टर राजू वाघमारे. माध्यमांसमोर असलेले रिस्ट्रिक्शन्स वगैरे तुमचे सगळे समोर आलेले होते. याला जोडून प्रश्न आहे, कृषी मंत्री महायुतीचे त्यांच्या बाबत एवढे गंभीर आरोप होत आहेत, त्यांचा एवढा व्हिडिओ समोर आलेला आहे की ज्याचं जर विश्लेषण इथे बसून जरी करायचं म्हटलं तरी ते काय करतायत त्या व्हिडिओमध्ये, कशा प्रकारे तो फोनवरती गेम खेळतायत, ते रमी आहे की काय मला सांगता नाही येणार आता, पण तो कशा प्रकारे मोबाईलवरती गेम खेळतात हे स्पष्ट दिसतंय. एक सहकारी पक्ष, सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारा पक्ष म्हणून तुमचा काही स्टँड आहे की नाही याच्यावरती, की अजितदादा निर्णय घेतील म्हणून तुम्ही वाट बघताय? नाही, बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की अशा प्रकारच्या गोष्टी होणं हे योग्य नाही असे आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी पण सांगितलं. कारवाई पद्धतीने रिझल्ट कुठे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तीच प्रतिक्रिया. नाही, कारवाई बघा, एक लक्षात घ्या, हे 3 पक्षांचं सरकार आहे. जे माणिकराव कोकाटे साहेब आहेत ते एनसीपी मध्ये आहेत. एनसीपीचं शीर्ष नेतृत्व जे आहे, अजितदादा पवार असतील, आदरणीय तटकरे जे असतील, त्यांच्या वरिष्ठ पातळीवर त्यांच्या पक्षातल्या एका वरिष्ठ मंत्र्याबद्दलचा निर्णय हा त्यांचा पक्षच घेऊ शकतो. आम्ही आमच्या पद्धतीने पण, साहेबांनी पण सांगितलं की असं जर असेल तर ते चुकीचं आहे. आता कोकाटे साहेबांनी स्पष्ट सांगितलंय की जर चौकशी करा, त्याच्यात जर मी दोषी आढळलो तर मी स्वतः राजीनामा देईल. त्याच्यामुळे त्यांनी तर त्याची तयारी दाखवलेली आहे. आता चौकशी करून त्याच्यातून काय निष्पन्न होतं ठीक आहे, ते बघणं गरजेचं ठरेल, कारण समोरच्याला पण तुम्हाला संधी द्यायला पाहिजे. बर, ठीक आहे. महेश शिंदे आहेत आपल्यासोबत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे. महेश शिंदेजी, आता तुम्ही सत्ताधारी प्रतिनिधी जे आहेत त्यांचं तुम्ही म्हणणं ऐकलेलं आहे, विरोधकांची काय भूमिका या सगळ्यावरती? विरोधकांचं माफ करा महेश शिंदेजी, मला अमोल मातेले म्हणायचं होतं, चुकून आपलं नाव आलं माझ्या तोंडात. अमोल मातेलेजी. हा, बघा, आता दोन्ही प्रवक्त्यांनी आपापल्या मंत्र्यांचे वाबाडे कशा प्रकारे निघालेले आहेत त्याची सारवासार करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
परंतु महाराष्ट्राचं विधिमंडळ, ज्या ठिकाणी विधान परिषद आहे आणि विधानसभा आहे, त्या ठिकाणी संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू होतं, म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेचं. त्या कालखंडामध्ये राज्याचे कृषी मंत्री किती असंवेदनशील आहे शेतकऱ्यांबाबत आपण पाहिलं. 43 सेकंद त्या ठिकाणी तो व्हिडिओ आहे आणि ते स्किप करत नव्हते. ते रम्मी खेळ खेळत होते, जुगाराचा अड्डा विधानसभेमध्ये चालवत होते आणि ते संपूर्ण राज्यामध्ये हे फार मोठं तरुणांमध्ये व्यसन लागलेलं आहे. म्हणजे यांचा आदर्श हा घ्यायचा का? गेल्या 6 महिन्यापासून कृषी मंत्री झाल्यापासून त्यांची वक्तव्य जर पाहिली आपण, काय वक्तव्य केलेले? शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेऊन पेरणी करावी, हवामान खात्यात चुकलेल्या अंदाजामुळे नुकसान झाल्यावर जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न जुने आहेत, पण उगेच उत्तरं मिळणार नाहीत, म्हणजे लगेच उत्तर मिळणार नाही. हे स्वतः त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तर तासामध्ये उत्तर दिलेले आहे. सरकार फक्त मदतीचे आश्वासन देऊ शकत नाही, हमी नाही, शेतकऱ्यांना हमी भावाच्या मार्गावर केलेले विधान देखील त्यांचं आहे. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी विधानं केलेली आहेत आणि नेहमी शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतलेली आहे. हे राज्याचे कृषी मंत्री इतके बेफान, इतके नालायक आणि शर्मेने लाज घालणारी या ठिकाणी त्यांनी कृती केलेली आहे. आणि त्यांच्या पक्षाचा युवकचा अध्यक्ष जो कोणी विरोध करतो त्या विरोधकांना लाथा बुक्क्याने मारहाण करतो. म्हणजे कोणाच्या आदेशाने करतात? त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष सांगतो की तुमच्या जिल्ह्यामध्ये आलोय आणि तुमच्या जिल्ह्यात ते येऊन आमच्यावरती अशा प्रकारे आरोप करणार असेल. मुळात त्यांचे 70,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला होता. सिंचनाच्या अनेक प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पार्टीने केले. त्यांना त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये घेऊन त्यांना पावन केलं आणि अशा लोकांना काय तुम्ही कारवाईची मागणी करणार? त्यांना लाज वाटली पाहिजे. त्या दिवशी त्यांचा तातडीने राजीनामा घेणं गरजेचं होतं. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, रूममध्ये कोंडून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एका बाजूला यांनी भ्रष्टाचार करायची, नको ती वक्तव्य करायची, विधिमंडळामध्ये पत्ते खेळायचे, रम्मी खेळायचे, हे सगळं करून देखील परत कृषी मंत्र्यांच्या विरोधात कोणी आवाज उठवला त्यांना लाथाबुक्क्यांचा माल मिळाला जाईल. ही ह्या राज्याची शोकांतिका आहे. आपण पाहिलं असेल चालू अधिवेशनामध्ये तिथे मारहाण झाली आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यावरती. एक त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या इशाऱ्यावरून त्यांच्या गुंड प्रवृत्तीचे, म्हणजे मोकासारखे गंभीर गुन्हे असलेल्या नाही, आपण त्या प्रकरणाकडे येऊया नको, कारण त्या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूचे हात दगडाखाली आहेत. त्याच्यामुळे त्या प्रकरणाकडे अमोल मातेले आपण येऊया नको, कारण दोन्ही बाजू कशा आक्रमक होत्या हे सर्व माध्यमांनी दाखवलेलं आहे. पण एक आहे की तुमचा मुद्दा नक्की की वारंवार आरोप होत असताना सुद्धा सरकार अशा नेत्यांना, आमदारांना पाठीशी का घालतंय हा या आघाडीचा प्रश्न आहे. उन्हाळे सर आपल्यासोबत आहेत, संजीव उन्हाळे, ज्येष्ठ पत्रकार. उन्हाळे सर, आता सरकार जी भूमिका मांडू पाहते, म्हणजे अजून निर्णय सरकारकडनं जाहीर झालेला नाहीये, खांदेपालट होईल किंवा काय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत का, पण चर्चा अशी आहे. पण जर सरकार अशी भूमिका घेऊ पाहत असेल की अशा प्रकारे आक्रमक, उन्माद असणाऱ्या मंत्र्यांचं फक्त खातेबदल होणार असेल तर काय संदेश जातो जनतेमध्ये? नाही, एकंदर खातेबद्दल काही घडेल असं वाटत नाही मला. याच्यामध्ये काही मंत्री जणांची मंत्रीपद जातील. बरं. आणि त्याच्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचा पहिला नंबर लागेल हे चित्र सध्या दिसते. कारण अजितदादांचा स्वभाव पाहता पटकन त्यांना मंगळवारीच काढून टाकतील असं दिसतंय. परंतु एक सांगतो की कोकाटे गेल्यामुळं राजकारणातली सगळी करमणूक जाणार आहे. म्हणजे बघा, ते दररोज एक कोट घालतात. त्यांच्याकडे म्हणे 7 कोट आहेत. असा कोटधारी कृषी मंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे. बरं, ते म्हणतात कसे, खरं म्हणतात हो. म्हणजे तुम्ही तुझं म्हणण्याचं जरा चिंतन केलं पाहिजे. ही मला कृषी मंत्री म्हणजे ओसाड गावची पाटील. खरं आहे, कारण कृषी खात्याकडे लक्षच दिलं नाही ना या सरकारने. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला जास्त महत्व आहे, त्याच्यामुळे त्याला ते ओसाड गाव वाटलं. पण पुन्हा ते काय म्हणाले की आम्ही 1 रुपया मागतो वगैरे वगैरे. शासन भिकारी. आता शासन भिकारी म्हणजे फारच झालं ते. पण वस्तुस्थिती आहे की शासनाची आर्थिक परिस्थिती कशी आहे. म्हणजे माणिकराव कोकाटे हे जे बोलतायत ते कसं महान आहे बघा तुम्ही. ढेकळाचा पंचनामा करायचा, म्हणजे इतके वैतागले ते की कुणाचा पंचनामा करायचा, ढेकळाचा आणि पुन्हा त्याचं जस्टिफिकेशन देतात की मी बरोबरच म्हणलेलं आहे. पुन्हा शेतकऱ्याला असं म्हटलंय की तुम्ही कर्ज घेऊन कुठे शेती करता का? तुम्ही कर्ज घेऊन पोरीची लग्न करता, तुम्ही गाड्या घेता वगैरे 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 वगैरे. म्हणजे असा, म्हणजे ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांनी हे केलेलं आहे त्यातून शासनाचं जे खरं चित्र आहे हे पुढे आलेलं आहे.
हे जे सरकार आहे ना, या सरकारमधला एक मोठा गॅप त्यांनी भरून काढलेला. तो बघा कसा, एक तर रम, त्याच्यामध्ये तर रम मध्ये रमलेले बरेच जण आहेत. आता योगेश कदम आहेत, आमचे इथले खासदार संदीपानजी भुमरे ही तर मध्य सम्राट आहे. तर असे अनेक जे आपले रम आहेत. रमा प्रकरण देखील गाजतंय, हनी ट्रॅप, ते नाशिक जिल्हा वगैरे वगैरे जोरात चालू आहे. आता राहिला होता एक शब्द रमी, तो रमी शब्द सुद्धा त्यांनी भरून काढला आणि रमा रमी याच्यामध्ये रमलेलं हे सरकार आहे असं चित्र दिसावं, असं इतकी परिस्थिती माणिकराव कोकाटे यांनी मला वाटतं या शासनावर नामुष्कीची आणलेली आहे. आता मग अशी आहे की हे सगळं उघड्या डोळ्यांनी फडणवीस पाहतात. म्हणजे जे साधन शुचितेचे प्रमुख आहेत, जे संस्कार मानतात, त्यांच्या सरकारमधले सगळी मंत्री अतिशय शिस्तीत वागतात, अशा याच्यामध्ये आमच्या संजय शिरसाटांचा नोटाच्या बॅग सगट भरलेला फोटो येतो. सामाजिक न्याय नावाचं खातं त्यांच्याकडे आहे आणि मग त्या न्याय नावाच्या खात्यात विजय कुमार नावाचे जे आहे त्यांनी माहितीच्या अधिकारात एक टेंडरचं मोठंच प्रकरण काढलेलं आहे. एक मोठं, आणि कसं आहे माहिती का, अभिलाषा त्यांची चांगली आहे की मोठं झालं पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या मुलाला हॉटेल मोठं व्यवसाय करायचं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळेच आमचे तर बीट्स प्रकरण गाजलेलं आहे. हे सगळे जे माणसं गाजतात याचं कारण असं की हे हवेत गेलेले आहे, जमिनीचा यांचा संपर्क तुटलेला आहे. आणि या सगळ्यांच्या मुळाशी मला जे असं वाटतं ते हे आहे की मंत्रिपदात बदल करता की नाही हे सोडा, आणि यांना पालकमंत्री पदावरून प्रत्येकाला हटवा. कारण पालकमंत्री हा आपोआप त्या जिल्ह्याचा मालक मंत्री होतो. बर. आणि त्याचं खातं लक्षात राहत नाही, पण पालकमंत्री झालो म्हणजे काहीतरी झालो अशा पद्धतीचं चित्र ठीक आहे. नाशिकमध्ये आणि संभाजीनगरमध्ये देखील बाहेर. हो. बरं, एक मात्र पुरोगामी गोष्ट याच्यात घडलेली आहे, ती अशी की मुलांना अधिकार देण्याच्या ऐवजी मुलींना अधिकार मात्र दिलेले आहेत. ते कृषी खात्यामध्ये देखील मुलगी कारभार कसा चालवते आणि आमच्या संभाजीनगरमध्ये सुद्धा. म्हणजे एका अर्थानं हे जे दोन मी उदाहरणं सांगतोय त्याची मी तुम्हाला 4-6 उदाहरणं सांगतो. आणि याच्यामध्ये खरे अस्वस्थ जे आहेत ते एकनाथ शिंदे आहेत. ते महानुभव त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, मी अनादीचा अस्वस्था ते स्वस्थ की जोगा. जे इतके अस्वस्थ आहेत की त्याला काय करावं ते कळेन असं झालेलं आहे. त्यांचे अधिकार गोठवले असं म्हणतात, खरं काय ते आता मला माहित नाही. पण एकंदर चित्र पाहता शिंदे गटाचे जे मंत्री आहेत त्यांना ताबडतोबीने काढणं शिंदेना जमेल की नाही याच्याबद्दल शंका आहे. पण अजितदादा मात्र कोकाटेचा निर्णय घेऊन मोकळे होतील. भाजपचं काय, भाजपचेही मंत्री आहेतच की भाजपचे देखील मंत्री लाईन मध्ये आहेत. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये मोठा खांदेपालट करण्याच्या दृष्टिकोनातूनच आज फडणवीस हे घेतलेले आहेत. कारण शेवटी अमित शहा यांची परवानगी लागते. अगदी दबत्या आवाजामध्ये जे हनी ट्रॅप प्रकरण आहे, हे प्रकरण हनी नाही आणि ट्रॅपही नाही, हे काही खरं नाही. बरेच जण ट्रॅप झालेले आहेत ऑलरेडी. तेव्हा हे जे सगळं जे घडतंय या घडण्यामागे शासनाची प्रतिमा स्वच्छ राहावी असं फडणवीसांचा आटोकाट प्रयत्न चाललेला आहे. अगदी. आणि असं वाटतं की हे जे प्रयत्न चालले त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काहीतरी बदल करणं हे गरजेचं आहे. आणि बदल जर झाले नाही तर शासनाची प्रतिमा अजून डागाळली जाईल. म्हणजे आता ही खरंय खरंय अगदी सर, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हे अशा पद्धतीने जर बोट प्रशासनावर ठेवलं असेल तर मुख्यमंत्री म्हणून ते बोट फडणवीसांकडे दाखवलं जाते. म्हणजे ब्लेम हा सगळा त्यांना आपल्या खांद्यावरती घ्यावा लागतो. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय. मी पुन्हा येते आपल्याकडे. डॉक्टर राजू वाघमारे यांना काही मुद्दा मांडायचा होता, काही आक्षेप आहेत त्यांना? नाही, काय आहे की ज्या पद्धतीने विरोधक किंवा आता विश्लेषक सर जे म्हणत होते या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्याकडे जर बारकाईने प्रत्येक गोष्ट बघितली तर या हवेतल्या गोष्टी आहेत. आता योगेश कदमांचा जो बार आहे, रामदास कदमांचा, तो गेल्या 25 वर्षापासून आहे. ज्यावेळी ते शिवसेनेत म्हणजे आताच्या उभाटामध्ये होते,
आणि अनिल परब पण त्याच पक्षात होते आणि तो बार एक बिझनेस म्हणून ते चालवत होते. हे गेली 25 वर्ष आहे आणि या महाराष्ट्रातले असे असंख्य बार आहेत की जे कोणाला ना कोणाला तरी लोक चालवायला देतात आणि तो धंदा करतात. हा बिझनेस आहे. त्याच्यामुळे आता धाड पडली म्हणून योगेश कदमांनी काहीतरी पाप केलंय आणि अशा पद्धतीचं जे विरोधक किंवा इतर लोक बोलतायत हे कितपत योग्य आहे. आता भुमरेंकडे जर परवाने असतील आणि त्यांनी ते परवाने जर कायदेशीर सरकारकडून घेतले असतील आणि ते याच्या अगोदरच्या सरकारने त्यांना दिले असतील तर त्यांनी ते कायदेशीर परवाने घेतलेत आणि त्यांचा तो बिझनेस आहे. आपण आता शिरसाटांकडे येऊ. शिरसाटांच्या बाबतीत ज्या हॉटेलच्या बाबतीत ज्या बातम्या आल्या त्याची उच्चस्तरीय चौकशी सरकारने लावलेली आहे. त्याच्यामुळे त्या चौकशीतून कोणाला माफ केलंय का तर कोणाला माफ शिरसाटांवरती केलेलं तेवढेच नाही. आरोप नाहीयेत. त्याची चौकशी MIDC मधल्या लावलेली आहे. कितीतरी जमिनी राहिला लाटल्याचे प्रश्न- त्यांच्यावर आरोप आहेत. कॅशवाल्या बोलतो- व्हिडिओचा बोलतो. त्यांच्यावरती आरोप आहे. मला- मुद्दा असा मला- होतो की मला- हे काही खरं नाहीये असं फेटाळून नम्रता हे ब्रश ऑफ केलं नम्रता, जातंय का मला- हा प्रश्न आहे. नम्रता मला बोलू द्या. हे जे सगळे आरोप आहेत ना उद्या आम्ही विरोधकांवर आरोप केले आणि हवेत आरोप करून फक्त सगळ्या मीडियावर जाऊन यांनी 100 कोटी घेतले यांनी हा घोटाळा केला. अरे तुम्ही बोलताच आहे. तुमच्याकडे पुरावे आहेत का? तुम्ही पुरावे दाखवा. त्याची चौकशी लावतो. सरकारने केलंय ना. फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलंय की याची चौकशी लावतो म्हणून. व्हिडिओ समोर आलेले आहेत त्याची चौकशी लागली आहे का? अमोल मातेले काही बोलतायत. अमोलजी बोला. व्हिडिओ समोर आला. कोणत्या व्हिडिओ बद्दल बोलताय? कोणत्या व्हिडिओ बद्दल बोलताय? तुम्ही एवढ्या वर्तमानपत्रामध्ये मागच्या महिन्यापासून वृत्तवाहिन्यांवरती सगळीकडे व्हिडिओ व्हायरल होतात ना. त्यांनी किती करोड रुपयाच्या बोली लावल्या, किती कोटी रुपयाचे हॉटेल विकत घेतले, कुठचा कसे व्हिडिओ? कसे व्यवहार केले, त्यांच्या बॅगा भरलेले पैसे सापडले. एवढं होऊन देखील तुम्ही परत हॉटेल बद्दल चौकशी लावली आहे ना. सामाजिक कारभार कशा अहो, पद्धतीने हॉटेल चाललाय बद्दल राज्यात? चौकशी लावली आहे. चौकशीचा निकाल आला का? चौकशीचा निकाल आला का? तुम्ही आरोप केले म्हणून ते आरोप खरे आहेत का? विरोधक आहेत तुम्ही आरोप करणार आहात. असं कसं काय म्हणता तुम्ही? चौकशीचा निकाल आला का? चौकशीचा निकाल आला का त्याचं उत्तर द्या. एक 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 नक्की आहे की एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून होणार नाही. ही फॅक्ट आहे की व्हिडिओ समोर आलेले आहेत. एक फॅक्ट आहे आरोप होता आहेत आणि ही सुद्धा फॅक्ट आहे की त्या आरोपांची चौकशी झाल्याशिवाय बोट ठेवणं, ठपका ठेवणं ज्याला आपण म्हणतो, हे आत्ता शक्य होणार नाहीये. ती निष्पक्ष चौकशी होणार का हा अजूनही त्याच्यापुढे प्रश्नचिन्हच आहे. मला महेश शिंदे यांना प्रश्न विचारता. महेश शिंदेजी, असं कळतंय की तुमच्याकडे 2 गट बनलेले आहेत. ज्या राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांवरती सध्या नाराजी आहे त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं यासाठी पक्षातले काही जण आग्रही दिसत आहेत. कारण तसं झालं तर धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे अशी 2 मंत्रिपद रिक्त होतील आणि इच्छुकांचे नंबर तिथे लागतील असं कळतंय. नाही गट वगैरे असं काही नाहीये. आमच्या पक्षामध्ये कुठलाही गट तयार झालेला नाहीये. परंतु एवढं आहे की जे काही चुकीचं काम करतायत त्याच्यासाठी दादा फार गांभीर्याने पाहतायत. पक्ष गांभीर्याने पाहतोय. आणि आत्ताच माझे विरोधक, माझे सहकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांना नेमकं अधिवेशन पावसाळी आहे का हिवाळी आहे तेच माहीत नाहीये. तर ते आरोप करणारच. असे आरोप होत राहतात. असे मोबाईलचे व्हिडिओ दाखवून टीव्हीवर बसून काहीतरी बोलायचं. तुम्हाला माहिती आहे अजित दादा पवार हे, तुम्हाला आता माझं ऐकून घ्या, मी शांतपणे ऐकलं. अजित दादा पवार हे प्रत्येक आलेल्या माणसाचं म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यावर तात्काळीने योग्य तो पर्याय निवडून काम करणारे नेते आहेत. दादांची सकाळ पहाटे 5 वाजता होते आणि रात्री 12 वाजता रात्र होते. दादा हे एकमेव असे नेते आहेत की या महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा शेतकरी, कष्टकरी आलेल्या भोजनांचे ऐकून घेऊन त्याच्यावर तात्काळ उपाययोजना करून काम करणारे नेते आहेत. म्हणून दादाबद्दल, पक्षाबद्दल जो कोणी बोलत असेल त्यांनी गांभीर्याने बोलावं. याच्या पुढे कुणीही सहन करणार नाही. तुम्ही करत असलेले प्रत्येक आरोपाला आमच्याकडे उत्तर आहे. ते कामाने उत्तर आहे. तुमच्या आरोपावर आम्ही उगाच बडबड करायला इथे आलेलो नाहीत. आम्हाला काम करायचे. तुम्ही विरोध करा.
परंतु माझं एक जाता जाता सांगेन मी की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी विरोधकांनी सुद्धा जर चुकीचं असेल तर विरोध करा, पण चांगलं असेल तर समर्थन करायची भावना देखील ठेवली पाहिजे. तुम्ही मुद्दा काय लक्षात म्हणता की आलेला हे आहे झालं, महेश ते झालं? शिंदेजी. एक आहे की व्हिडिओमध्ये गेल्या आलेले अनेक clip दिवसांपासून ही पाहून, आरोपांची मला सांगा, मालिका सुरू कोकाटेंचा आहे. व्हिडिओ तुम्ही पुरावे पाहिला, समोर आम्ही येत आहेत सगळ्यांनी का? पाहिला. कुणालाही माहिती नाहीये. त्याच्यावर चौकशा मालिका लागतात चालू. का? तर नक्की नम्रताताई, लागतात. मला जी एक गंभीर म्हणायचे- प्रकरण आहेत त्याच्यामध्ये चौकशा नम्रताताई, लागलेल्या मला आहेत. एक म्हणायचे पक्षावर आपण आरोप आतापर्यंत प्रत्यारोप करत राहिलो तर मानले- आपली इथे चर्चा होऊ शकणार नाहीये. उन्हाळे सर, माझ्याकडे अगदी शेवटचे 30 सेकंद आहेत. हे सगळं कुठल्या दिशेने चाललंय? म्हणजे संजय राऊत 4 हा आकडा देत आहेत की 4 जणांचं मंत्रिपद जाणार आहे. तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव काय सांगतो? किती जणांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे? असं काही झालेलं नाही. पक्षामध्ये आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि टांगती तलवार सध्या जे महाराष्ट्राचं काम दिसते ते करत तर आहोत. आमच्यामध्ये 2 गट वगैरे काही नाही आहेच. आणि गट होण्यासारखं आमच्यामध्ये काही घडलेलं नाही. महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन या महाराष्ट्राच्या हिताची कामं करत आहोत. विरोधकांना विरोध करू द्या, आम्हाला कामं करायची आहेत. ठीक आहे, उन्हाळे सर बोला. नाही, याच्यामध्ये प्रश्न असा आहे की मी काही विरोधकांच्या किंवा सत्तेच्या बाजूने असं म्हणत नाही. मी फक्त एवढंच सांगतोय की चिखल खूप होतोय, त्याचे शिंतोडे उठतात अंगावर आणि हे शिंतोडे हे सरकारवर उठतात. हो. आता चौकशा समित्या म्हणजे इतक्या चौकशा समित्या होतील की मला असं वाटतं की त्याची एक पुन्हा चौकशी समिती करावी लागेल. इतक्या चौकशा हे ढळढळीत लोकांना कळतंय की हे याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे. तेव्हा लोक सगळे बोलतायत, तेव्हा बाहेर सगळं येत आहे. व्हिडिओ प्रत्यक्ष दिल्यानंतर त्याचं जस्टिफिकेशन काहीच देता येत नाही. तेव्हा हे सगळ्या आता हे रमी आहे किंवा सिक्साट यांचा जो व्हिडिओ टाकल्या नोटाची बॅग पूर्ण नाही भरलेली पण थोडी भरलेली राहिलेली शिल्लक, तर ते असं जे सगळं आहे हे चित्र जे सगळं येत आहे हे चित्र दाखवतंय. ठीक आहे, आपण माझी कन्क्लुडिंग कमेंट आहे, त्यांना मुद्दा पूर्ण करू दे. उन्हाळे सर, उन्हाळे सर, याने काय संदेश जातोय जनतेमध्ये? आमच्याकडे आहे ना नेतृत्व, आमच्याकडे कणखर नेतृत्व आहे. ते गंभीर्याने त्याची दखल घेतील ना. तुम्ही त्या व्हिडिओकडे काय एवढा आपण त्यांना बोलून देऊया. तुमच्या बोलण्याच्या वेळेला त्यांनी इंटरप्ट केलेलं नव्हतं. उन्हाळे सर, जनतेत काय संदेश जातोय याने? पक्षाचे नेते नाही, जनतेमध्ये याचा संदेश वाईट जातोय याची चिंता ही मुख्यमंत्री फडणवीसांना आणि संघाला आहे. आणि ही जी प्रतिमा आहे खरं म्हणजे एक कणखर असं संख्याबळ आहे, मुख्यमंत्र्यांनी केली संख्याबळ आहे की कुणाची बोलण्याची तिथं पाठीशी नाही घातलं, समर्थन केलं नाही, प्रत्येक गोष्टीचं समर्थन केलेलं नाही. त्याच्या गांभीर्याने दखल घेऊन त्याच्या गांभीर्यावर ठीक आहे, किती गांभीर्याने याची दखल घेतली जाते हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे. एक जसं उन्हाळे सर म्हणाले की चिखल झालाय, त्याचे शिंतोडे उडतायत, एवढं नक्की आहे. सरकारची प्रतिमा सांभाळणं हे एक मोठं आव्हान आहे आणि त्याचबरोबर नाराजांचा चक्रव्यूह आपल्या बाजूला तयार होणार नाही. आगामी निवडणुकाच्या तोंडावरती आहेत, त्या पार्श्वभूमीवर याचा सुद्धा सरकारचा प्रयत्न राहील. त्यामुळे जी कुणकुण लागतीये की मंत्रिपद कदाचित जाणार नाहीत कुणाकुणाची, मात्र खांदेपालट होऊ शकतो का, त्यांचं मंत्रिमंडळ बदल म्हणजे त्यांचं खातं बदललं जाऊ शकतं का, तर ही शक्यता सुद्धा बळावलेली आहे. अर्थात ज्या वेळेला हे घडेल, मंत्रिमंडळात फेरबदल होतील, जेव्हा होतील त्यावेळेला आपल्याला त्यामधलं वास्तव नक्की कळेल आणि कुठंतरी पाणी मुरतंय का याचं जजमेंट लावायला पाहणारे जनता हे सगळे मोकळे असतील. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.